आपण जास्त लोक नाही बोलवले, खरंच ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच गरज आहे, हो असे लोक का ज्यांना आपल्या याचा सगळ्याचा उपयोग होईल अशा बरोबर लोकांना आपण बोलवले. चालेल. ग्रेट सर. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्यांचं फायदा होईल, बरोबर सिरियसनेस येईल त्यांना, तशा पद्धतीने आपलं आहे. ग्रेट. विजय सर एकदम शांतपणे ऐकतायत. विजय सरांचा सगळ्यात मोठा आहे ना, त्यांचा सगळ्यात मोठा गुण हाच आहे. हो ते बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त बिलीव्ह करतात. नाही ग्रेट. नाही ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे भेट झाली त्याच्या वेळेला मजा आली. सर कसे, मोठे सर कसे आहेत? बरे आहेत ना? हो बरेच मजेत एकदम. आमचे शांतीलाल भाऊ जे आहेत ना, ते असे त्याला काय म्हणतात, माळ्यातलं धागा आहे ते आमचे. बरोबर. नाही त्यांचं सगळ्यांना जोडून ठेवतात. नाही खूप छान काम आहे त्यांचं. हेमंत बरे आहे ना तुम्ही? त्यांनी आम्हाला पाणी कसं प्यायचं ते शिकवलं. कमलेश भाऊ, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. निलेश सर, तुम्हाला इथे बघून पुन्हा आनंद झाला. मला सुद्धा. मी आपल्या एक लाईन मध्ये बोलतोय. हो, सॅटर्डे क्लबला भेट झाली ती आपली, त्याच्याबद्दल पर्सनली पण झालेली आहे. मीटिंग सुरू करत आहोत. हो मीटिंगची सुरुवात ही पहिली झूमची जेबीएन मीटिंग आहे. या मीटिंग ज्यांनी सर्वांचं पहिले स्वागत करतो व या मीटिंगची सुरुवात लवकर महामंत्राने आपण करत आहोत. सर्वांना लवकर महामंत्र बोलायचं आहे. नमो हरिहंतानम नमो हरियानम नमो जय जिनेंद्र. कमलेश भाऊ, थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येतोय बरं का? थोडा आवाज कमी येतोय. आवाज कमी येतोय भाऊ थोडा, आणि कट होतोय आवाज. लॅग होतो, लॅग. हॅलो, आता येतोय आवाज? हॅलो, शांती भाऊ, आवाज येतोय? शांती भाऊ, अनम्यूट करून. हॅलो, येतोय आवाज? हा, किरण भाऊ, शांती भाऊंना विनंती करतो की त्यांनी सर्वांना करायचंय. माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. जय जिनेंद्र. आज आपण शॉर्ट आपण नोटीसवर आपण सगळेजण झूमच्या पहिल्या वेबिनारवर आपण ती जेबीएनची मीटिंग घेतोय.
आणि याच्यासाठी आपल्याला बरेच सगळेजण आपल्याबरोबर सहभागी झाले. मी सगळ्यांना वेलकम करतो, स्वागत करतो त्यांचं. आणि आज आपल्याकडे निलेश पावसकर सर आलेले आहेत. ते डिजिटल मार्केटिंग वर आपल्याला सांगतील आणि ते झाल्यानंतर आपली जेबीएनची मीटिंग होईल. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि हे जे पुढच्या कामासाठी मी कमलेशकडे मागितले. धन्यवाद शांती भाऊ. निलेश पावसकर सरांचं स्वागत केलेलंच आहे आपण. तर आपण त्यांच्या बद्दलच्या इंट्रोडक्शन साठी आपले सभासद मेंबर अभिजित मनसरकर यांना मी विनंती करतो की निलेश सरांचं इंट्रोडक्शन त्यांनी करून द्यावं. त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे ते स्वतःच आहेत, परंतु एक आपण तरी नॉर्मली इंट्रोडक्शन देऊ. यस निलेश. अभिजित. जय जिनेंद्र. निलेश पावसकर सर नाशिककरांसाठी काही नवीन नाहीत आणि त्यांच्याबद्दल काही इंट्रोडक्शन देण्यासाठी मी काही जास्त मोठा नाही, तरी त्यांच्याबद्दल काही माहिती जी मला त्यांच्याकडनंच मिळाली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. निलेश पावसकर सर हे त्यांचे जे काही अचीवमेंट्स किंवा जे एज्युकेशनल अचीवमेंट्स आहेत ते मी शेअर करतो. सगळ्यात आधी ते चार्टर्ड मार्केटर आहेत आणि ही पदवी त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधनं प्राप्त केली आहे. ही हॅज डन हिज पोस्ट ग्रॅज्युएशन इन मार्केटिंग अँड ही इज अन बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर फ्रॉम IIT दिल्ली. त्यांची स्पेशालिटी ही टेक्नॉलॉजी, सेल्स अँड मार्केटिंग, स्ट्रॅटेजी बिल्डिंग, ई कॉमर्स, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि पार्टनरशिप डेव्हलपमेंट मध्ये आहे. He has been working as a president for ebook publisher of Cherry Group. He is also MD of Cherry Global BV, which is a Netherlands-based company, and also director at Cherry Products Hong Kong. He has also been associated with Patanjali as a chief digital officer. Pavaskar sir is also famous as monk who talks about online growth. So let's hear from the monk what he has to say on how to digitally market your business effectively. Hand over to Pavaskar sir. थँक यू. जर कोणाला आवाज मध्ये आला नाही तर तुम्ही सांगा, कारण थोडं बँडविड्थचे प्रॉब्लेम येऊ शकतात. दुसरं गोष्ट, आर वी कम्फर्टेबल विथ इंग्लिश, हिंदी और मराठी? सर हिंदी आणि इंग्लिश असं मिक्स केलं तरी चालेल. धन्यवाद. मराठी इज नो प्रॉब्लेम फॉर अस. Oh, great. So we'll run through a presentation. Presentation will talk about what are the core problems in online, what are the core areas we can look for, and how we can grow our business online. Okay. Presentation मध्ये जर कोणाला प्रश्न आले, अगर कोई क्वेश्चन आ गया तो उस क्वेश्चन को आप खाली नोट करके रखो. We can have that as a question answer session. As this is a Zoom call, I may not able to answer with each question during the presentation. So the first slide is something like we all know, and we all have that question of how to grow the business line, and what is the real secret sauce for two type of companies. First is a business to business company like Rajay sir runs. He makes a lot of precious metal and then gives to the businesses. The other company is business to the consumer company, wherein his son-in-law does the t-shirts and other things. So both the companies looking for a buyer across the globe, and online is the only media they can look for new buyers and build a relationship the old buyers. So this is where you can see the company looking for online sales growth on marketplaces like Amazon or Flipkart, या आपका अलीबाबा हो गया या इंडिया मार्ट हो गया. फॉर B2B कंपनी सबसे बड़ी चैलेंज ये होती है कि रिलेवेंट इंक्वायरी नहीं आता.
मेजोरिटी पीपल से 100 इंक्वायरी आती है, 1000 इंक्वायरी आती है, उसमें खैर 2 भी रिलेवेंट नहीं है। दूसरी चीज है नो कॉम्पिटिटर डेटा। कॉम्पिटिटर क्या कर रहा है हमें पता नहीं चलता, हम कहीं सुनी बातें पे सोचते रहते हैं कि इसने 100 करोड़ का काम कर लिया ऑनलाइन, किसी ने 50 करोड़ का काम कर लिया, किसी ने 10 लाख का काम कर लिया। तीसरी चीज, अगर इंक्वायरी मिल भी गई तो कन्वर्जन नहीं आया। चौथी चीज, आदमी मिलना बड़ा मुश्किल है जिसका ई कॉमर्स समझ में आती है करके। B2C में सिमिलर काइंड ऑफ प्रॉब्लम्स हैं। पहली वाली प्रॉब्लम होती है लो कन्वर्जन। भाई अमेजोन तो चालू कर दिया, 5 लाख का सेल एक्सपेक्ट किया था, लाख रुपए का ही सेल हुआ। अगेन रियल टाइम कॉम्पिटिटर डेटा, आदमी मिलना, एंड देन विजिबिलिटी। मैं सब कुछ कर रहा हूँ लेकिन पहले पेज पे नहीं आ रहा हूँ, तो पहले पेज में सारा धंधा है, तो कैसे मैं आऊंगा? और अगर मैंने खर्चा किया तो मैंने लाख रुपया खर्चा किया, रिजल्ट कुछ नहीं मिले। इज देयर एनीथिंग एल्स यू फाइंड द प्रॉब्लम? और किसी को लग रहा है इसके अलावा और कोई बड़े प्रॉब्लम्स हैं ऑनलाइन के अंदर में जिन्होंने काम किया है? I hope आपण सगळे कवर केले प्रॉब्लेम. Okay. Then we can see some case studies how the people are making money out of this online businesses. These are my case studies. I have personally dealt with all these case studies. This is the first case study of business to business. A paper manufacturer, paper product manufacturer making envelopes for a bank. We took him to the online and then he could see the business in the courier bags, and we could fetch 4 crore business for him within 4 months time. The another possibility for electrical panels, testing equipment, there we generate RFQs. From RFQs, we can get into the more of real business and then convert them into the factory visit. All this looks very lucrative, but it has a very simple formula which we will follow through on the next presentations. So if we are looking for this kind of business, what should I do is the anxiety you will hold for next 10 minutes. This is one more case study. I was talking to Mr. Kothari. आम्ही ही बॅग फरीदाबादच्या मॅन्युफॅक्चरची ऑनलाईन विकले. ती बॅग एकाच मार्केट प्लेस वरती त्याच बॅगच्या फोटोग्राफनी 1800 रुपयाला विकलं, 2800 रुपयाला विकलं आणि 3800 रुपयाला विकलं. सगळ्या बॅग हजार विकल्या गेल्या. आणि ज्या वेळेला 1000 विकल्या गेल्या, आम्हाला एक प्रश्न पडला की लोक असं कसं विकत घेतात. आणि आम्हाला हे माहिती पडलं की 1800 वाला माणूस हा नेहमी लो टू हायचा विचार करतो, 3800 वाला विचार करतो की 3000 पेक्षा जास्त मोठी बॅग घेतली तर खूप चांगलं आहे. पण 3800 वाल्यांनी जर 1800चं बघितलं तर काय म्हणतो की अरे त्याच्यात काहीतरी फॉल्ट असेल. आणि 1800 वाल्यांनी 3800चं बघितलं की काय म्हणतो देवाने आज आशीर्वाद दिला म्हणून 1800ला भेटले. तर इथे आपल्याला एक केस स्टडी काय कळते की आपण आपली प्राइस आपल्याला हवी तशी सेट करू शकतो. 1800ला विकत घेणारे 10 लाख लोक आहे, 2800ला विकत घेणारे 10 लाख लोक आहे, 3800ला पण 10 लाख लोक आहे विकत घेणारे. दॅट मीन्स वी कॅन लुक फॉर राईट टार्गेट ऑडियन्स हू कॅन बाय द प्रोडक्ट्स ॲट अ प्रीमियम रेट. सेकंड केस स्टडी वी कॅन सी अबाउट द सलून चेअर. सलून चेअर मध्ये ज्या वेळेला आम्ही काम केलं, what we could find, the saloon chair has a more requirement on tier 3 and tier 4 cities. And the keyword what we could see, it is not a barber chair. Saloon chair, if you translate, it is a barber chair, but the keyword is Nike kursi. So we identified the keyword, played with it, and we could fetch around 3 crore business from tier 4 and tier 3 cities. And this is all possible with the real products, real people, and real market. Again, very favorable stories. Patanjali, when I took over, it was 5 crore. I could take it to the 900 crore in 11 months time. What was the solution? Solution was the demand aggregation and logistics. We were delivering in 15 days time. 15 दिन के बाद में पतंजलि का माल मिलता था, ऑर्डर किया तो उसको हमने कट करके 3 दिन में लाया, जिसको हम ई कॉमर्स एग्रीगेशन बोलते हैं, एंड सुपर एग्रीगेशन करके वी कुड डिलीवर इन 2 hours टाइम. आटा खत्म हो गया, आप दिल्ली में जाओ, दुकान में जाओ, आटा वहां नहीं है, ऑनलाइन बुक करो, 2 घंटे में आपके पास में डिलीवर हो रहा है. एंड दैट कुड फेच ह्यूज मनी. नाउ पतंजलि ऑनलाइन सेल्स इज कंट्रीब्यूटिंग 10 to 12% of their total sales, which is the huge amount of money Babaji is making.
बाबा जी ने ये पैसा इसलिए बनाया कि उनको ई कॉमर्स पूरा समझ में आता है। जब हम फेसबुक में नहीं थे, बाबा जी के मिलियन यूजर फॉलोअर थे। जब हम यूट्यूब वीडियो नहीं बना रहे थे, बाबा जी के 1 लाख से ज्यादा यूट्यूब वीडियोस थे। हम सोचते हैं ब्लॉग कितने लिखने हैं, तो बाबा जी के आज के दिन में कम से कम 60,000 ब्लॉग बने हुए हैं। एंड ऑल दिस डेटा इज किंग. I call content is king and Babaji has been making content. Second case study, बेदमुता सरांच्या जावयाची तुम्ही भेटलेले त्यांना, बेवकूफची. बेवकूफ वर्क्स ऑन completely on data predictability and analytics. They don't sell t-shirt, they sell the behavior. They see the behavior, they have aggregated the behavior. With that behavior, they have come out with the machine learning. How many people will like to know and wants to buy अपना टाइम आएगा? सर तुम्हाला विश्वास होणार नाही, गणपतीमध्ये होय मी आळशी आहे या बॅनरचे 38,000 पीसेस विकले गेले फक्त मुंबईमध्ये. कारण प्रत्येकाला आपल्या आईला सांगायचं होतं नाही आज उठवू नको यार सुट्टी चालली, तर ते रात्री घालून झोपायचे. आम्ही त्याला म्हणतो की बॅनर घालून झोपायचं. आणि दे ऑल लव्ह बॅनर. मग या वयोगटाची जी लोक आहेत ज्याच्यावरती टिकटॉकवर प्रमोशन होतं, फेसबुकवर प्रमोशन होतं, तुमचं युट्यूबवर प्रमोशन होतं, ही सगळी मंडळी त्यांच्या वयोगटामध्ये त्यांचा स्लोगन घेऊन चालतात, कारण ह्यांना भावना खूप असतात. तर टी शर्ट न विकणं आणि भावना विकणं हा भाग मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून तयार झाला. म्हणून आज ती कंपनी 300 करोडच्या जवळपास पोहोचलेली आहे. गेल्या वर्षी 170 होतं, त्यानंतर प्रोग्रेसिव्हली काम करतायत. छान फंडिंगही मिळाली. आणि ह्या काळामध्ये दोघांनी, प्रभ आणि सिद्धार्थनी, एकच गोष्टीवर काम केलं की जे काही माझ्याबरोबर डिस्कस करतात त्याला एक्झिक्यूट कसं करायचं. आणि लार्ज स्केल एक्झिक्युशन मध्ये स्वतः दोघंही IITian आहेत, 2011 बॅच मुंबई. पण काम करत असताना लर्निंग मोड आणि एक फाउंडरला काय शिकलं पाहिजे हे मी त्यांच्याकडून शिकलो. इट इज अ ग्रेट लर्निंग फ्रॉम बोथ द गाईज टू अंडरस्टँड स्केल करत असताना कस्टमर कसा समजायचा आणि काय काय फिजिबिलिटी आहे ती वापरून कसं स्केल अप करायचं. आता आपण एक साध्या गोष्टीकडे चाललोय, उत्तराकडे. हे सगळे प्रश्न होते, खूप छान छान आपण ऐकलं, लोकांची स्टोरी ऐकली, तर आता मी करू शकतो का? तर उत्तर काय, जर माझा वर्षाला 10 लाखाचा धंदा असेल तरीही मी करू शकतो, 1 करोड असेल तरी करू शकतो, 50 करोड असेल तरी करू शकतो. तर ऑनलाईन मधून किती अपेक्षा करायची? तर साधारणतः 30% बिझनेस मॅक्झिमम ऑनलाईन मधून येईल जुन्या बिझनेसच्या. अगदी बेवकूफ एक्सेप्शन आहे जे 100% ऑनलाईन बिझनेस करतात. पण आपला जुना बिझनेस आहे, त्याच प्रोडक्टला धरून आपण किती अपेक्षा करू शकतो? तर 30%. म्हणजे 10 करोडचं काम करणाऱ्या माणसाला एक 3 करोडचा ऍडिशनल बिझनेस मिळू शकतो. तर पहिला टप्पा काय? तर पहला फेज में हम क्या करेंगे, तो एक B2B मार्केट प्लेस ले लो, एक B2C मार्केट प्लेस ले लो और एक प्रोडक्ट ले लो, उसकी लिस्टिंग करा दो. उससे आपको पहला अनुभव क्या हो जाएगा, यहाँ क्या कैसे होता है. जब आप फेज 2 में जाओगे तो मल्टीपल प्रोडक्ट्स ले लो, मल्टीपल मार्केट प्लेस ले लो, मल्टीपल कंट्रीज को देख करके आप काम करो. थर्ड फेज में you can do all this thing for international, but when you go international, choose 3 or 4 countries. If you try to do all, you may fail. How, what, where we can sell online? You can sell any category. फक्त प्रॉब्लेम काय असतं की ज्या वेळेला थिन मार्जिन असते, विथ थिन मार्जिन यू मे फेस प्रॉब्लेम्स ऑफ ऑनलाईन कमिशन्स. Hence, for thin margins, you can go for more of a B2B businesses rather than going for B2C businesses. Where you have a thick margin, you can look for B2C businesses. So any category can be done. You go Alibaba, you can. ये SIP के बारे में बात चली. हाँ सर. Hello. Any questions? No, I think. कुठला तरी दुसरा. And then how many marketplace I can choose on? You got around 25 plus marketplaces in India and around 30 plus marketplaces across the globe, those who are performing in your product. You can choose any country. How I can build the sustainable growth? What is the first month I should do?
first 3 months only look for name recognition. So what is name recognition? जैसे कि अजय बेदमुता सर को पूरा नासिक जानता है, ऑनलाइन में many people in his trade or those who are retailers should know his name. Then position the product. So position product positioning means positioning like that luggage case study we have talked about. Either you can position your product at 1800 or 2800 or 3800. When you will move towards the third quarter, then build the target group. Who are these guys? Those who have brought from you. So somebody like Shantilal Bashna brought your product. मग सर काय काय आहे, वयोगट हा, इन्कम ग्रुप एवढे, यांच्यासारखे भारतामध्ये किती लोक आहे, तर कमीत कमी 10 लाख लोक. तर आपल्याला या 10 लाख लोकांना कम्युनिकेशन करून आपल्याला प्रोडक्ट विकता आलं पाहिजे. Then you can look for the first milestone which can give you a sales growth from 7% to 40%. These all depends upon the numbers, product acceptability, product features, and which target audience you are connecting in. जैसे कॉस्मेटिक असतं, तो कॉस्मेटिक में आप बहुत बार देखते हो कि उसका सेल बहुत बड़ा होता है, रिटेल का सेल बहुत बड़ा होता है, मार्जिन थिक होने की वजह से आप अच्छा काम कर पाते हो करके. यहाँ पर B2B आ जाता है, सिंगल लार्जेस्ट ऑर्डर मिल जाती है आपको और आपका काम निकल जाता है करके. Then you can set the second milestone in 22 months, but you have to do this as a religious activity for next 36 months to be a successful online seller. Then what else your buyer looking for? आपका buyer चाहता है आपके वीडियो देखना, वो चाहता है आपके ब्लॉग पढ़े. He loves to read your blogs on LinkedIn, Facebook. How do he verify? जैसे कि अभी नासिक में अपने पास में किसी को काम करना है, तो हम अपने दोस्त को पूछते हैं ना कि इसका काम कैसा है, इसका पिछला हिसाब कैसा था, अच्छा पेमेंट मास्टर है या नहीं है. ये सारी चीजें आपका ऑनलाइन बायर सिटिंग इन टर्की विल रीड दिस एंड जज यू. He will see how many videos you have produced, how many blogs you have written, and then authenticity of your blogs. And this is all very easy to do. I do it myself. Even a small seller of a bags can do this. Then we can see what we can expect out of the real business. If 10,000 visitors comes on Alibaba, you get 10 to 30 orders. So our focus is to get that 10,000 visitors on Alibaba. Or other side, you can see if you're 100 people coming on Amazon platform, only 3 people buys the thing. For best optimized, Bewakoof is around 4.65 people buys. For lowest optimized, it is 1.3. तो एक आदमी 100 में से खरीदता ही खरीदता है. So we have a great hope to sell someone who is sitting in Dhulia or maybe sitting in Satara. Second thing, you need to keep a watch on seller ranking and reviews. जो भी खरीदता है उसको आपके बारे में अच्छा, बुरा या एकदम बुरा लिखना जरूरी है. अगर वो बहुत बुरा लिखता है तो आपको मैनेज करना पड़ेगा, बहुत अच्छा लिखता है तो उसको भी मैनेज करना पड़ेगा. एक केस स्टडी है कि किसी ने आपके प्रोडक्ट के बारे में बुरा लिखा क्योंकि उसका पेमेंट आपने किया नहीं था. What you can do? Buy your own products 3-4 times and write good reviews about it. So you can suppress the reviews, and this is what you need to do, because youngsters or maybe a buyer is reading these reviews before he is making a purchase decision. एक सिंपल चीज है, why should I sell online? नासिक में मैंने देखा we have a great skill set, we have work quality, and we are very cost effective, and that is the only reason Samsonite is in Nasik. They could not take operations to China. I was very happy to hear this from Tenwala sir when he said नासिक में आज भी मेरा काम बन रहा है, आज भी मैं चाइना नहीं जाना चाहता. So we all have that opportunity to work in Nasik, create a global products. Okay, so that all about the presentation. You can call me anytime if you need more details on this. Meantime, we can have questions on particular slide or any questions you are facing in current sales. हेलो, Yes sir. किसी को क्वेश्चन है तो प्लीज अपना हैंड रेज करें.
यस वैभव सर। सर अगर हम सर्विस इंडस्ट्री में है और हमको हमारा प्लेटफॉर्म अगर ऑनलाइन बेस पे लेके जाना है तो हाउ कैन वी वर्क इट ऑन दैट? ग्रेट। सर्विसेज में आप किस तरह का काम करते हैं सर? रिसर्च एंड डेवलपमेंट, ग्रेट, ड्रग डेवलपमेंट। ग्रेट। सो अगर आप सर्विस इंडस्ट्री में हैं, सो मैक्सिमम आपके लोग आपको पता है हु आर योर बायर्स, राइट। So when you know who are your buyers, you need to create a communication strategy with them. So write more blogs, create more videos, let them trust you. You create the trust through the online. So anyone sitting in, let's say, US wants to do some research, or maybe UK wants to do some research, who is not in visibility will come on your platform, on your website, on your Facebook page, on your LinkedIn page, and he will see all this history. See, like I am talking to you, if this video is available on online, people will love to see this video. And then you are targeting only 10,000 people across the globe. So you can create more definite campaigns to the people, those who have a interest into your research itself. So you can look for very precise target audience. Okay, so basically means the primary buyers we have to find out, and then accordingly we have to move for that. You can Thank you. find out that buyer on LinkedIn, you can find that buyers on Facebook. आदमी कितना भी बड़ा हो गया, Facebook और LinkedIn में है ही है। जी। तो आपको वो उसको इन्फ्लुएंस करना है कि भाई ये चीज मैं कर रहा हूँ। पहली बार में आपको मानेगा नहीं, 6 महीने के बाद में उसको याद आता है, अरे मैंने ये वीडियो उसका देखा था वैभव सर का। He will come back to you. I have seen many people coming back to me after a year, क्योंकि वो 1 साल हमें जजमेंट करता रहता है, काम करूं या नहीं करूं, काम करूं या नहीं करूं, इस तरह का। Right, thank you sir. Thank you. समीर कोठारी। Hello, Hello. am I audible? Yes. Sir, I have a question. Sir, online selling is more feasible for manufacturers, or the retailers or the distributors can also do it? Anyone can do online selling. Just try and see the chain में सबसे पहला कौन है? मैन्युफैक्चरर है, बराबर। उसको कौन चाहिए? होलसेलर चाहिए, which is available on online through Alibaba and trade portals. Retailer को चाहिए end customer, which is available on online and he can buy the retail. So anyone can go for online. You have to see that whether you can manage your margins within the online sales. And if you can manage the margins, you can do remarkably good. Anyone else is there? Yes sir, मेरा एक क्वेश्चन था। हाँ जी। Someone is planning to go online. So he should start his own website or try the available platform. What you would recommend? Because like for example Amazon, it is famous, so it is charging heavily even for product listing and all. Like you said that the where thin margin is there, then it is not that feasible compared to very thick margin. So how to choose the platform for the particular product? Like food products will go good with big basket, but maybe your consumables would go good with Flipkart or Amazon. How that customer should select? Okay, it is, we call it as a bucket testing. Right. Okay, so when you do the bucket testing, you have to list yourself with everyone. Okay. First, then your category specific portals, something like Flipkart, Amazon, will give you multiple stages with what kind of they can pull as a market. Because who is a loyalist on Amazon will only buy on Amazon. Right. Who is a loyalist on Flipkart will only buy on Flipkart. Who is a loyalist on ShopCluse will only buy ShopCluse. Likewise, who is a loyalist of Big Basket
or Grofar will only buy from BigBasket or Grofar. So choosing one platform, you may have a threat of losing the certain percentage business. So I strongly recommend you have to work with at least 3 to 4 portals, those who are primarily top 4 in your category. Okay. And if anyone thinks that he should go and have his own e-commerce like Bewakoof did it, they first listed. No, but I will not recommend that. Okay. I will not recommend that. I will recommend them. Say Bewakoof started off with Amazon. Right. They sold on Amazon. They got a confidence. Yes, we can sell in Amazon. So Right. they started diverting traffic directly to their website. Right. See, today I have a website called Vigo Shopping. Nobody comes there. Okay. But Okay. we sell same products on IndiaMart. Right. Ask them to come on platform. And last 15 days, we have booked 90 crore order for mask. Wonderful. कोठारी सर अभी आज देख के गए हैं. Yes, yes, yes. So 12 मई से 27 मई के बीच में 90 करोड़ का ऑर्डर हमने केवल खींचा कहां से? तो इंडिया मार्ट से. India Mart. लेकिन बुकिंग कहां ली? India. बिगो शॉपिंग. So that is how we have played, the intermediary role. Right. Find the right buyers on India Mart. ये मॉल कॉन्सेप्ट है. मॉल में सब लोग आएंगे, आपकी दुकान में लाइट लगा दो, वो लाइट देख के आ जाएगा, फिर बोलो मेरे यहाँ पर सबसे सस्ता है और महंगे में बेचो. That is all the plain vanilla. एक बार अंदर आने के बाद में वो प्राइस कंपेयर करता नहीं, और वो प्राइस कैसे कंपेयर करता है अंदर आने के बाद में? आपके प्रोडक्ट के साथ ही. इसीलिए आपका ही प्रोडक्ट 97 में लिस्ट करो, 98 में लिस्ट करो, 99 रुपीज में लिस्ट करो और 103 में लिस्ट करो. And that loyalty you should have. Loyalty towards a business, not with the customer. Great, great, great. मुझे लगता है सभी के क्वेश्चन अगर खत्म हो गए. Siddharth, you have any question? थँक यू निलेश जी. आम्ही नक्कीच आपल्या या सर्व मार्गदर्शनाचा उपयोग करू आणि मी तर ऑलरेडी तुम्हाला कनेक्ट केलंय आणि Great. आपण खूप लवकर भेटून आपलं काम सुरू करू. थँक्यू फॉर कमिंग ऑन JBN. नेक्स्ट टाइम ज्या वेळेस कोविड संपेल त्यावेळेस फिजिकली मीटिंग मध्ये आम्ही तुम्हाला परत स्पेशली इन्व्हाइट करू. त्यावेळेस डिटेल मध्ये आपण सेशन घेऊ. धन्यवाद. थँक्यू सर. Thank you. अभी हम Thank you. Thank you all. Yes. Thank you all, especially Siddharth. He didn't speak anything. पण सिद्धार्थ 2-3 वेळा आमची चर्चा चांगली झालेली आहे विषयावरती. Yes, yes. I was Yes, expecting yes, a yes. question from him. बाकी सगळे ओळखीचे चेहरे आहेतच त्याच्यावर, पण खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून. तुम्हाला कुठलाही प्रश्न कधीही असला, नंबर तुमच्याकडे आहे. एक फक्त लाईनचा मेसेज तुम्ही टाका, आय विल कॉल यू बॅक. आणि जसं फिजिबल होईल, आय ट्राय टू सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स. इररिस्पेक्टिव्ह ऑफ बिझनेस, आय ट्राय टू मेक एव्हरीवन सेल ऑन ऑनलाईन. नाशिकचा टोटल टर्नओव्हर 30,000 करोडचा आहे. सगळ्यांनी मिळून फक्त 3% ऑनलाईन विकलं, फक्त 3%, 1,000 करोड सर आपण सगळे मिळून नाशिकमध्ये आणू शकतो. एका वर्षामध्ये 3% सेल ऑनलाईन करा सर, 1,000 करोड मध्ये नाशिकची अर्थव्यवस्थाच बदलून जाईल. Great, 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 great. Great in great. Thank you so much. Nicely thought. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. Thank you so much. मी डिस्कनेक्ट करतो सर. Now, वो मीटिंग की शुरुआत करने से पहले मैं अपने चीफ सेक्रेटरी सतीश हिरन इनको कल के प्रोग्राम की अनाउंसमेंट करने के लिए रिक्वेस्ट करता हूं. गुड इव्हनिंग आणि जय जितेंद्र. आपली जूनची वेबिनार कमिटी. आवाज येतोय कमलेश? आवाज कट होतोय भाऊ. कट होतोय.
गुड इव्हिनिंग अँड जय जिनेंद्र. जसा कोविड evening. सुरू झाला आहे तर जितोची वेबिनार कमिटी वेगवेगळे सेमिनार आपल्या जितो मेंबर्स करता घेत आहेत आणि नाशिकची जी वेबिनार कमिटी आपल्या अजय भाऊ बोरांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं सगळ्यात जास्त वेबिनार एकदम चांगल्या पद्धतीने किंवा नॉलेजेबल सेशन करत आहेत. आणि उद्या सुद्धा आपल्याकरता एक खूप चांगलं सेशन डॉक्टर विनायक गोविलकर गेल्या 20-22 दिवसापासून आपल्या या झूम कमिटीचा प्रयत्न चालू होता की गोविलकर सरांचा जो अभ्यास आहे इंडियन इकॉनॉमीवर त्यांचं एक लेक्चर घ्यावं आणि ते लेक्चर आपण उद्या संध्याकाळी 5:30 वाजता परत झूमवरच ठेवलेलं आहे. तर सर्व जितो मेंबर्सला माझी विनंती आहे की हे लेक्चर आपण सर्वांनी ऐकावं. इम्पॅक्ट ऑफ COVID-19 ऑन इंडियन इंडस्ट्री या विषयावर गोविलकर सर बोलणार आहेत. तर पुनश्च एकदा उद्या 5:30 वाजता आपण झूमवर भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सतीश भाऊ. आपण आता आपल्या Hello. रेग्युलर JBN Hello. मीटिंग कमलेश भाऊ. करत आहोत. हॅलो, हा बोला. हा कमलेश भाऊ. हा आवाज बोला येतोय. रवी. हा बोला, कमलेश बोला, भाऊ रवी एक विनंती होती आमच्या ना. हा 5-5:30 पर्यंत आमचे शॉप चालू असतात. तर 6ला जर घेतलं तर थोडं बरं राहील. थोडं एक विनंती होती, रिक्वेस्ट. म्हणजे Okay. सगळ्यांना जसं सुटेबल असेल तसं. आता हा वेळ ऑलरेडी डिक्लेअर झालेली भाऊ, सेशन त्याप्रमाणे सेट आहे. तर उद्या थोडस ऍडजस्ट करा, अर्धा तास अगोदर या किंवा 5:30ला मोबाईलवर जॉईन करा प्लीज. ओके भाऊ, ओके, नो प्रॉब्लेम. ओके. आता आपण आपल्या रेग्युलर पहिल्या झूम JBN मीटिंगला सुरू करत आहोत. मी सर्वांना चॅट बॉक्स मध्ये आपली लिस्ट आपण डिक्लेअर केली आहे. ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे 41 नावं आहेत. त्या 41 लोकांना आपल्या बिझनेसची माहिती इंट्रोडक्शनच्या स्वरूपात देण्यासाठी आपण अलाउ करणार आहोत. ती लिस्ट आपण चेक करा. कोणानंतर तुमचा नंबर आहे त्यानंतर आपल्याला त्या सिरियल नंबर वाईज आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आणि जर समजा आपण रजिस्ट्रेशन फोनने केलं असेल तर तिथे जाऊन आपण आपलं रजिस्ट्रेशन नावाने करा, कारण की आम्हाला नाव दिसल्याशिवाय डिक्लेअर करता येणार नाही. ओके, आपण स्टार्ट करू. आपण रजिस्ट्रेशन करूया सिरियल नंबर वाईज. सिरियल नंबर 1 माझा स्वतःचा आहे, कमलेश कोठारी. Myself, Kamlesh Kothari. My firm is the Texans India. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आमचा मुख्य व्यवसाय हा लगेजचा असताना आम्ही आता समोर आमचा जो एक वाईल्डक्राफ्ट म्हणून प्रसिद्ध लगेजचा ब्रँड आहे त्यांनी मास्क जो आपण आता इमेज मध्ये बघतात तर त्या मास्कच्या बिझनेसमध्ये आम्ही मागच्या 1 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे. संपूर्ण भारतभरात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये याचं डिस्ट्रीब्युशन आपण करत आहोत. वाईल्डक्राफ्ट सोबत प्रायोरिटी ब्रँड आम्ही डील करत आहोत. याच्यामध्ये सर्व पद्धतीने दिस इज द रियुजेबल अँड वॉशेबल मास्क. कारण आपण एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर जे मेडिकल मास्क आहे त्याचा तितका उपयोग नाहीये आणि याच मास्कचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे होलसेल, रिटेल सर्व पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. कोणालाही याचा बिझनेस करायचा असेल तर तेही माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि वैयक्तिक आपल्या परिवाराकरता मास्क हवे असतील तरी संपर्क साधू शकतात. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की जितोमध्ये मी आपल्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन इथून पुढे पण परत करेन. कोणालाही याची रिक्वायरमेंट असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच. आपण स्वतःला अनम्यूट करून आपलं प्रेझेंटेशन द्यायचंय. नेक्स्ट इज नितीन राका. नेक्स्ट नितीन राका. नमस्कार, माझी स्लाइड दिसते का? आवाज येतोय? हो येतोय, बोला नितीन भाऊ. येस. सर्वांना नमस्कार, मी नितीन एन राका.
एन राका ऍडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या नावाने माझी फॉर्म आहे. प्रिंट मीडिया ऍडव्हर्टायझिंग मध्ये इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, SMS कुठल्याही प्रकारची जर ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर कृपया आपण मला कॉन्टॅक्ट करा. नाशिक नव्हे तर ऑल ओव्हर इंडिया कुठेही आपली ऍड दुसऱ्या दिवशी पब्लिश होईल असं होऊ शकतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सेक्टर या सगळ्यांसाठी एज्युकेशनल, ज्वेलरी ही आमची स्पेशली ही आम्ही ऍड्स करतो. तर कोणालाही ऍडच्या साठी जर असेल तर कृपया मला एक कॉन्टॅक्ट करा. माझं ऑफिस राजीव गांधी भवन समोर आहे, शरणपूर रोडला. माझी वेबसाईट आहे www.nracca.com. थँक्यू. थँक्यू भाऊ. थर्ड नंबर जितेंद्र बोरा. जितेंद्र बोरा अनम्यूट करून बोलू शकता. आवाज येतोय भाऊ? हा हा येतोय सगळ्यांचा आवाज. बोला. गुड इव्हनिंग, जय जितेंद्र टू ऑल. माय सेल्फ जितेंद्र बोरा. माझ्या कंपनीचं नाव आहे संजय ट्रेडिंग कंपनी. माझं होलसेल शुगर, जॅगरी पावडर, ऑर्गॅनिक टर्मरिक याचा बिझनेस आहे. मी काय पोस्ट केलेलीच आहे, तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे. एक जॅगरीचं सॅम्पल आहे आणि शुगर प्लस जॅगरी आणि जॅगरी पावडर याचा माझा होलसेल बिझनेस आहे. जर का आपल्या घरासाठी कोणालाही लागणार असेल तर फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे, ती तुम्हाला भेटू शकते ऍट द डिस्काउंटेड रेट 25 to 35% डिस्काउंटेड रेट मध्ये. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट समीर कोठारी. जय जितेंद्र. Myself Samir Kothari. माझी फर्मचं नाव आहे परम एंटरप्राइजेस. We are mainly into the commercial furnitures like office furnitures, office tables, modular furnitures, compactor systems, filing systems. आणि आमचं स्पेशलायझेशन आहे की आम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार we can give you the customized solutions. We don't believe only in selling the products. We are believe in giving you the solution for your problems. Thank you. Again, myself Samir Kothari, Param Enterprises. Thank you, Samir. Next, Hemant Sakre. जय जितेंद्र. माझा आवाज येतो ऐकायला? येस येस, बोला बोला. ओके. माझं नाव हेमंत साखरे. माझ्याकडे मेडिकल वॉटर डिव्हाइसची डिस्ट्रीब्युटरशिप आहे, जे की जापनीज टेक्नॉलॉजी आहे, त्याला कॅंगेन वॉटर म्हणतात. आता सध्या प्रत्येकाला प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे. आता अनेक लोकांच्या घरामध्ये हेल्थ चॅलेंजेस जर असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. याला एक हिलिंग वॉटर सुद्धा म्हणतात. आणि कोणाला जर ग्लोबल पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर हा ग्लोबल पार्टनरशिपचा बिझनेस सुद्धा आहे. एक सेकंड व्हर्टिकल मी नुकतंच सुरू केलेला आहे. जर कोणाला बायोडिझेल जर हवं असेल, बायोडिझेलचा रिटेल पंप, तर तो सुद्धा मी एक नवीन व्हर्टिकल सुरू केलेला आहे. तर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे डिस्ट्रीब्युटर घेऊ शकतो किंवा रिटेल पंप सुद्धा कमी जागेत, कमी कागदपत्रामध्ये आणि कमी खर्चामध्ये B100 बायोडिझेल आपण सुरू करू शकतो. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट नंदकिशोर चोरडिया. नेक्स्ट सुमित बोरा. योगेश मोदी. योगेश भाऊ बोला. मला वाटतं योगेश भाऊ नाही. जगदीश शास्त्री. किरण खाबिया. किरण भाऊ. अक्षय भटेवरा. पवन जैन. जय जितेंद्र. जय जितेंद्र. आई एम पवन जैन, रिप्रेजेंटिंग GC कम्युनिकेशन. मेरा बिजनेस लो वोल्टेज स्विच गियर्स का है. C&S इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूटर, C&S इलेक्ट्रिक के लिए मैं डिस्ट्रीब्यूटर हूँ नासिक और जलगांव के लिए. हमारा प्रोडक्ट एक सीमंस, L&T और स्नाइडर के जो प्रोडक्ट्स होते हैं सेम प्रोडक्ट रेंज हमारे पास है.
Our company is Indian multinational company, 50 years old company, and we are having complete range of MCB, MCCB, air circuit breakers, APFC पैनल के लिए जितना मटेरियल लगता है सारा रॉ मटेरियल हमारे पास है। स्टार्टर्स की पूरी रेंज है, रेडीमेड स्टार्टर्स है हमारे पास 1 HP से लेके 300 HP तक के लिए। बिल्डर्स के लिए MCB और DBs अवेलेबल है, वायर्स अवेलेबल है। वी आर डूइंग आवर ऑपरेशंस फ्रॉम पेठे नगर। कार्ड डिस्प्ले किया है, मेरा ईमेल आईडी, फोन नंबर वहां पर है। Feel free to contact me if any type of requirement in switchgears, MCB, DBs and wires for builders. Thank you. Once again, Pawan Jain, Jai Jinendra. Thank you. Next, Hemant Dugad. जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। मैं आर्किटेक्ट हेमंत दुगड़ पिछले 20 साल से यहाँ पे आर्किटेक्चर और इंटीरियर की प्रैक्टिस कर रहा हूँ। हमारी स्पेशलिटी है, हम लोग बड़े हाउसिंग कॉम्प्लेक्सेस बनाते हैं, उनका बहुत अच्छा डिजाइन हम बना के देते हैं। बंगलोज, इंटीरियर्स, ऐसे कुछ भी काम हो तो यहाँ पर कम से कम कीमत में जो अच्छी क्वालिटी जिसको बोलते हैं और सस्टेनेबल आर्किटेक्चर जो बोलते हैं वैसा काम हम लोग करते हैं। और फॉर्चुनेटली पिछले 15 दिन से मैंने मेरा ऑफिस बिजनेस बे में ही शिफ्ट किया हुआ है। जीतो के काफी सारे मेंबर जो है वो हमारे क्लाइंट है, हम लोग बिजनेस बेस देना शुरू कर चुके हैं। थैंक यू। प्रसाद जैन। जय जिनेंद्र। मैं प्रसाद जैन। I represent a firm called Prem Consultant. We are a HR consulting firm based out of Nasik. We provide services all over India. तो जैसे आप देख सकते हैं परफॉर्मेंस मैनेजमेंट ये हमारा कोर कॉम्पिटेंसी है। हम लोग प्लेसमेंट्स में भी है, ट्रेनिंग्स भी करवाते हैं और सभी तरह के पीपल इश्यूज जो भी है वो हम रिजॉल्व करने में हेल्प करते हैं। और सिस्टम्स ये हमारा स्ट्रॉन्ग पॉइंट है। तो SOP मैनुअल्स हो या कोई भी बिजनेस सॉल्यूशंस हो, इन सब चीजों के लिए आप हमें कांटेक्ट कर सकते हैं। प्रसाद जैन, प्रेम कंसल्टेंट्स। थैंक यू। नेक्स्ट, विजय बेदमुथा। विजू बोला। हो, जय जिनेंद्र। मी विजय बेदमुथा, बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड। हम लोग गैल्वेनाइज वायर बनाते हैं और कॉपर वायर और गैल्वेनाइज वायर बनाते हैं, स्टील वायर बनाते हैं फॉर ऑल टाइप्स ऑफ एप्लीकेशन। इन एग्रीकल्चर सेक्टर में जाता है, इंडस्ट्रीज में जाता है फॉर मैन्युफैक्चरिंग ऑफ स्प्रिंग्स। एंड वी आल्सो मैन्युफैक्चर कॉपर बस बार्स, कॉपर फॉइल्स, कॉपर स्ट्रिप्स एंड केबल, कॉपर वायर्स फॉर panel industries and switchgear industries. We also have other verticals for manufacturing of copper components in the name of M&E in the Components India Private Limited. Thank you. Thank you, Viju. Next is Naveen Munot. जयजेंद्र भाऊ, मी नवीन मुनोत मालेगावहून। आमचा विजय टायर्स म्हणून मालेगावला शॉप आहे। आमच्याकडे भारतातील लगभग सगळ्या कंपन्यांचे ऑथोराइज्ड आहे। माझ्याकडे उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात जेके कंपनीचं स्टील व्हील आहे। तिथं आम्ही व्हील बॅलन्सिंग, अलाइनमेंट, नायट्रोजन, गाड्यांचं सॅनिटाईज, व्हॅक्युम सगळं करून देतो। आमचं एक मालेगाव टायर, नाशिकला नितीन टायर। तुम्हाला मालेगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रात नाशिक म्हणजे भिवंडीपर्यंत कुठेही टायर लागले तर तुम्ही मला एनी टाइम फोन करू शकता। मी आपल्याला भले टायर घ्या किंवा तुम्हाला टायर घेण्यात सजेस्ट किंवा मदत करू शकतो। थँक्यू। जय जय। थँक्यू। नेक्स्ट, अभिजित मनसरकर। जय जिनेंद्र। माई सेल्फ अभिजीत मनसरकर। मेरे फर्म का नाम अक्षर इंटरप्राइजेस है। हम इंडस्ट्रियल ऑटो, स्मार्ट फैक्ट्री ऑटोमेशन, कंट्रोल पैनल, टेस्ट एंड मेजरिंग इक्विपमेंट में डील करते हैं। तो कोई भी किसी भी तरह के टेस्ट एंड मेजरिंग इक्विपमेंट, कंट्रोल पैनल एक्सेसरीज, वायरिंग सोल्यूशन, स्मार्ट ऑटोमेशन सोल्यूशंस अगर कुछ भी लगते हैं तो आप हमें कांटेक्ट कर सकते हैं। माई सेल्फ अभिजीत मनसरकर।
नेक्स्ट अजय मनसरकर. Our firm name, Paras Traders. We are stockists of Paras PVC pipe fittings, SWR pipes, and CP Pageria and Sera CP fittings and sanitary ware. We also deal in agriculture pipes and fitting. You can contact us at given number, and you can also contact us for construction business, for plumbing and sanitary ware. Thank you. Thank you. Next is Shreyans Ostwal. Jai Jinendra. Myself, Shreyans Ostwal. My company name is Nakoda Industries. We are based out of Malegaon. So जैसे ही plastic ban हुआ, so we manufacture all types of bags requirement, right from for weddings, for your shop, or for any such events. We even manufacture fabric. So अगर किसी को, if anyone is manufacturing masks, if they need fabrics, so we do supply fabric for masks as well. Thank you. Thank you, Shreyans. Next is Prashant Mutha. Am I audible? Yes. Jai Jinendra to all. I'm Prashant Mutha. I represent Fusion Events. We are into destination weddings, all types of corporate events. You select, as you can see my slide, you choose a destination and leave rest to us. We have an end-to-end solution like selection of venue, hotel booking, mehendi rituals, sangeet rituals, fairas, varmalas, receptions, vidis, hospitalities, event management, and wedding planning is our core competency. We are also into water purification. We give total water solution in name called Lifeline Plus. We are into domestic, commercial, industrial, UV, RO, UF water purifiers, sand filters, softeners, swimming pool equipments. We are into sales and services of all the products. Thank you once again, Prashant Mutha. Thank you. Next, CA Satish Hiran. सतीश भाऊ. गुड इव्हनिंग. मी सीए सतीश हिरण, पाटील हिरण जाजू चार्टर्ड अकाउंटंट फर्म आहे आमची नाशिकमध्ये, आणि आम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस, लोन सिंडिकेशन आणि व्हॅल्यू ऍडिशन ऑडिट या सर्व्हिसेस आमच्या फर्म तर्फे देतो. थँक्यू. सीए सतीश हिरण. ओके, थँक्यू. नेक्स्ट योगेश सिंगतकर. आवाज आ रही है? वो आ रही है. योगेश जी बोलिए. यस. जय जैन. मैं योगेश सिंगतकर टीम वन कंसल्टेंट से हूँ. टीम वन इज अ पार्ट ऑफ LIC. आज तक हमने 40,000 से ज्यादा परिवारों का लाइफ इंश्योरेंस पोर्टफोलियो बनाकर दिया है. यह पोर्टफोलियो उनके अलावा किसी और के साथ शेयर नहीं किया जाता. इट्स अ सीक्रेट होता है. केवल उन्हीं को शेयर किया जाता है, और उनके जीवन के सारे सपने समझकर, गोल समझकर, और उनका फिनेंशियल प्लानिंग करके दिया हुआ है. आप भी अपना लाइफ इंश्योरेंस पोर्टफोलियो और फिनेंशियल प्लानिंग करना चाहते हैं तो कृपया मुझे संपर्क कर सकते हैं. जय जिनेंद्र. थैंक यू. नेक्स्ट. थैंक यू. जय जिनेंद्र. मैं स्पेसियस कंपनी को रिप्रेजेंट करता हूँ. वी आर इनटू डेटा मैनेजमेंट सर्विसेज. तो आपका कोई भी डॉक्यूमेंट रहो, आपकी फाइल्स रहो, आपके बुक्स रहो, हम सब स्टोर कर सकते हैं. वी चार्ज अ मिनिमम ऑफ 55 रुपीज पर बॉक्स. एक बॉक्स में करीब आप 30 फाइल्स रख सकते हो. अगर बॉक्स फाइल्स रही तो 8 बॉक्स फाइल्स बैठती है. बुक्स रहे, आपके डॉक्यूमेंट्स रहे, जो जगह आप सिटी में यूज कर रहे हो, विच इज ऑलमोस्ट 80 to 100 रुपीज पर स्क्वायर फीट, वो हम ऑलमोस्ट 10 रुपए स्क्वायर फीट की जगह में रखते हैं. तो जो आपका कॉस्ट है, जो आपका सिटी का कंजम्पशन है, हम आपको वहाँ पे मिनिमाइज करके देते हैं. यू कैन कॉल अस फॉर एनी स्टोरेज. मतलब आपका अगर फर्नीचर भी रहा तो वी कैन स्टोर फर्नीचर एज वेल एज वी कैन स्टोर योर डॉक्यूमेंट्स, योर हार्ड ड्राइव्स, योर हार्डवेयर, एनीथिंग यू जस्ट नेम इट, वी कैन स्टोर इट. मेरा ईमेल आईडी और नंबर आपको स्क्रीन पे दिख रहा है, एंड एक फोटो भी है जिसमें हाउ वी स्टोर द डॉक्यूमेंट्स वी हैव शोन.
We are storing for banks, we are storing for insurance companies, we are storing for manufacturing units, we are storing for everyone. As small as अगर आपका एक बॉक्स रहा तो भी हम स्टोर कर सकते हैं. You have my details on the screen. Thank you. Next, Rahul Dungarwal. CA Rahul Dungarwal. Yes. Good evening and everyone. Myself, CA Rahul Dungarwal from the firm RPD and Associates. We are specialized into accounting of various business houses, project finance, internal statutory audit, and all types of statutory compliances. We are already serving more than 50 state and government organizations and business houses for their double entry accounting solutions. We would like to connect with the businessmen, entrepreneurs for enhancing and improving their accounting practices so they can streamline their business focus. You focus on your business, will take care of your books accounts is the motto which we live by. My specific ask for this week's and JBN is for all the individuals, businessmen and entrepreneurs who want to do their tax planning or they review their accounts and ITR for the refunds. We will do it for Jito members free of cost in this month. Thank you very much. CA Rahul Dungarwal, Nasik. Thank you, Rahul. Rahul Chopra. Jai Jinendra Jito. My name is Rahul Chopra, proprietor of Chopra Industries. We are into roofing solutions. We are expert in windows, canopies, terrace shades, car parking shades. We also take projects such as warehousing, wedding halls, industrial build-to-suit structures. We are manufacturer of FRP sheets, PEB structures. We have stock of Lexan brand multi-wall polycarbonate sheets. We deal in Tata Color Bond metal color roof. My ask for today from JBN is the people who are looking for re-roofing AC cement sheet जो बदलना चाहते हैं अपने factories का या फिर warehouse का, please do connect with me. Signing off, Rahul Chopra, Chopra Industries. Thank you. Next is संदीप पहाड़े. मैं अभी जितने लोग जूम पर है उन सभी को एक बात बताना चाहता हूं कि 10 मिनट में जब अपना ये JBN का इंट्रोडक्शन राउंड खत्म होगा, हमारे साथ में रिलायंस के वाइस प्रेसिडेंट एक 5 मिनट के लिए जुड़ने वाले हैं मुंबई से, जिनके पास एक बहुत बढ़िया ऑफर हम सब लोगों के लिए है, एक बिजनेस अपॉर्चुनिटी है, वो सुनने के लिए जरूर वेट कीजिएगा. थैंक यू. नेक्स्ट इज संदीप पहाड़. संदीप सर वो शायद से दूसरे फोन पे अपन नेक्स्ट ले लो, उनको वापस कॉल कर लेंगे. वैभव गुलेचा. वीडियो में दिख रहा है वो फोन पे ऐसा. डॉक्टर वैभव गुलेचा. Good evening, Jai Jindra all. I am Dr. Vaibhav Gulecha. I am dealing in the service industry of clinical trials. My company name is VSG Life Sciences. Basically, we are working in the end-to-end clinical trials, pharmaceutical companies, clinical research organizations. These are our basic vendors, and whatever the base in today's every day you are hearing about the various clinical trials going on for the COVID-19. So yet many drugs are yet to come, many vaccines are yet to come, but we are dealing in all these kind of site management organization related to the clinical trials. So again, my name is Dr. Vaibhav Gulecha, VSG Life Sciences, Nasik. Thank you. Thank you. Sandeep Pahade is available. Hitesh Tatia. Jai Jinendra. Myself Hitesh Tatia. I am wealth management consultant. I help people to enjoy peace of mind in their journey of wealth creation through our scientific money management process. We are having unique value investing strategies which is superior to all conventional strategies. Our client base includes not only individuals but also corporates, trust and cooperative society. We are having specialization in NRI investments as well. My give to the forum is Mr. Sagar Chodia, who is distributor of Havells Electric and Polycab. I wish to connect to investors who are looking for returns better than bank FD. Signing off, Hitesh Tatia. Thank you. काही लोकांनी फोनवरून जॉईन केलेलं आहे, त्यामुळे मी नाव घेतो. आम्हाला नाव दिसत नाही. अतुल बोरा आहेत, प्रशांत राखा, पंकज पाटणी, हितेश शहा,
स्मितेश अब्बड, संजय लुनावत, सिद्धार्थ शाह. हॅलो, जय जिनेंद्र. मी सिद्धार्थ शाह, माझी कंपनी रॉयल सेरामिक्स आहे. आम्ही बेसिकली बिल्डिंग मटेरियल, टाइल्स, बाथ फिटिंग, सॅनिटरी वेअर, वुडन फ्लोरिंग, स्विमिंग पूल कन्स्ट्रक्शन या व्यवसायात आहोत. सध्या कोविड रिलेटेड आम्ही काही 2 प्रोडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत. एक आहे पॉली कार्बोनेट शीटचं ग्लास बाबा एक पार्टिशन आहे, जेणेकरून तुमच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांबरोबर तुमचा जो संपर्क होतो, आपण तिकडे कुठे ना कुठे त्या संसर्गापासून एकमेकांना वाचवू शकतो. तर तसं एक पार्टिशन आम्ही एक मुव्हेबल पार्टिशन, लाईट वेट, अनब्रेकेबल पार्टिशन असं एक तयार केलेलं आहे. आणि सेकंड एक प्रोडक्ट आहे, तुम्ही ज्या व्हिज्युअल स्लाइड मध्ये खालच्या बाजूला बघू शकतात. मास्क घालताना आपण दिवसभर मास्क घातल्यानंतर कानाला संध्याकाळी दुखायला लागतं, तर ते पाठीमागे दुखायला नको कानाला, म्हणून एक छोटा बँड आहे. तो बँड आपण ऑलरेडी आपण विकत आहोत, विच इज कॉस्टिंग हार्डली 10 रुपये पर पीस वगैरे त्याची कॉस्टिंग आहे. पण दिवसभरात त्याचा रिलीफ एवढा चांगला आहे की तुम्हाला म्हणजे वापरायला आनंद वाटेल. सो दीज आर द 2 प्रोडक्ट्स. आणि याच्या व्यतिरिक्त IR गन, इन्फ्रारेड गन्स ज्या आहेत, ज्या टेम्परेचर कंट्रोलिंग साठी किंवा आपण चेकिंग साठी आपण वापरतो. आणि कोविड रिलेटेड भरपूर काही प्रोडक्ट्स आहेत जे आपण काम करत आहोत. त्या रिलेटेड काही असेल तर नक्कीच संपर्क साधा. थँक्यू. सिद्धार्थ शाह. कमलेश अंकल, संदीप पाड़े सर आ गए हैं. तो हाँ संदीप. हाँ सर, गुड इव्हनिंग. जय जिनेंद्र सगळ्यांना. हॅलो. Basically, I'm chartered accountant by profession, and my firm's name is Shah and Pahade Chartered Accountants. आमच्या 3 ठिकाणी म्हणजे हेड ऑफिस मुंबईला आहे, औरंगाबादला ब्रँच आहे आणि नाशिकचं मी बघतो, नाशिकची ब्रँच. तर आमच्याकडे बेसिकली प्रोजेक्ट फायनान्सचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. टॅक्स ऑडिट्स वगैरे पण आहेत आणि बिल्डरचं प्रोफाईलमध्ये माझं एक्सपर्टाईज आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात म्हणजे बिल्डर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कुठल्याही प्रकारचं काही काम असेल, मग ते जीएसटी असो किंवा कसंही, त्याच्यात एक्सपर्टाईज आहे माझ्याकडे. बिल्डर प्रोफाईल खूप मोठ्या प्रमाणात. थँक्यू. कॅन यू हिअर मी? अनिल. हॅलो. हॅलो. हा बोलो. हॅलो, कॅन यू हिअर मी? Yes, we could hear you, sir. So this is my brief introduction. Basically my practice is mainly into builders. All from start to end, I do all the things for builders. Major category of clients are builders, and apart from that, there are I do have specialization in project financing. You tell me the amount, I can arrange it. That is what I can do. This is my expertise. Based on your it all depends ki how your papers are, what security you are offering and all that. If it is okay, then I can arrange in whatever amount you tell, I can arrange it. It may be in crores or thousands of crores. I can do that. This is what I do. Thank you, Sandeep. Thank you. Hello. Anil Gangwal. Hello. एक सेकंड. अनिल गंगवार. अगर कोई हो जिसने ज्वाइन किया है मीटिंग बट रजिस्टर नहीं किया है और वो अपना इंट्रोडक्शन देना चाहते हैं, तो रेज योर हैंड सो दैट हम आपको अनम्यूट कर सके. मीनवाइल संजय लुनावत अंकल ज्वाइन हुए, तो हाँ संजय लुनावत सर. संजय बोला. कैन यू हियर मी? यस बोला. भाऊ तुमची तर गाठ जाता होता 2 दिवस गेले आमचे. येस आता सगळ्यांची गाठ घ्या एकाच वेळेस. बोला भेटायचं होतं आम्हाला. जय जिनेंद्र, दिस इज संजय लुनावत. माय कंपनी इज Kanchan Infrastructures, Kanchan Associates and Kanchan Interior. We are the furniture manufacturers and turnkey interior contractors. Nowadays, for this COVID, TCS has taken one decision that their 95% staff will be working from home. So we have developed one laptop stand which will help
each and everybody to work at home as well as in the office also. Now Nasik is on, so in Nasik we can work in office also. But the design, the ergonomic design of the laptop stand will help in 3 manners. One, the blood circulation of the hand will be too high. त्याच्यामुळे तुमच्या हाताला जो येणारा थकवा आहे लॅपटॉप वापरताना तो येणार नाही. सेकंड, मानेला जो एक टर्न लागतो आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर यूज करतो तो लागणार नाही. तिसरा प्रॉब्लेम स्पाइनचा जो साधारणपणे L3 आणि L4 मध्ये होतो तो होणार नाही. I request each and everybody who are using the laptop should use the laptop stand. Thank you. Thank you. Tejas Munot. Hello. Hello. Am I audible? Yes, yes. Jai Jindra, all of you. My name is Tejas Nileshji Munot. Our company name is Nitin Tires. We deal in all kinds of new tires and tubes. We are tire dealer of all type of leading brands, namely MRF, Bridgestone, Apollo, JK, and many more. We are into wholesale as well as retail segment. At present, we are spread in 3 cities, namely Nasik, Malegaon, and Manmad. We can also provide all India delivery and also provide consultation for tires. We deal in all types of vehicles other than we deal in all types of tires of all types of vehicles other than train and plane. Once again, you can remember with me with this name, T for Tejas, T for Tires. We provide wheels to your growth. Thank you. Yes, Tejas, thank you. और भी कोई Thank है you so much, Uncle. जिन्हें अपना इंट्रोडक्शन देना बाकी है या देना चाहता हो? कमलेश भाऊ, मला एक अनाउन्समेंट करायची होती Regarding? डॉक्टर वैभव गुलेच्या. ऍक्च्युली मी जे क्लिनिकल ट्रायल्स बद्दलचं काम करतो, आता सगळेजण सध्या क्लिनिकल ट्रायल्स बद्दल न्यूज चॅनल मधून ऐकता आहात. तर एक बेसिक शेवटी इन्फॉर्मेटिव्ह एक फक्त नाही मी हा हो. ठीक आहे चालेल हो, चालेल. शेवटी फक्त एक चान्स भेटावा फक्त. यस. आपल्यामध्ये विनेशजी सिंघवी, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट बिजनेस डेवलपमेंट, रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड ज्वाइन झालेले आहेत. सर, आपका स्वागत करता हूं मैं नासिक जेवीएन, नासिक जीतो में. और आपका वीडियो मैं पहले प्ले कर रहा हूं, उसके बाद में आप आपका ऑफर हमारे सभी मेंबर्स को दीजिएगा. बोलिए बोलो. वीडियो दिख रहा है क्या? जो वीडियो दिख रहा है आपको, सब दिख रहा है, आपको वीडियो दिख रहा है. अनम्यूट करके बोलना है, वीडियो तो अभी आप अभी अनम्यूट करके बात करना है, पूरा अनम्यूट हो जाएगी आपका वीडियो.
यस विनीत जी, वेलकम। आप अनम्यूट करके बात कीजिएगा। Are you able to hear me? हाँ, अभी आवाज आ रही है, बोलिए सर। जय जिनेंद्र to all viewers. सर ये है कि ये प्रोडक्ट मैं इसके बारे में 2 मिनट में आपको बताना चाहता हूँ। दिस प्रोडक्ट इज फ्रॉम हाउस ऑफ रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड, मुकेश अंबानी ग्रुप, इन जॉइंट कोलैबोरेशन विद जर्मन कंपनी रेसिस्टा। दिस प्रोडक्ट बेसिकली ये वुड का सब्स्टिट्यूट है और इसमें वुड इज 0% एंड इसकी फील एंड फिनिश बिल्कुल टीक वुड जैसी है। अभी ये प्लाईवुड फॉर्म में अवेलेबल है, मतलब 8x4 की शीट में अवेलेबल है। सबसे बड़ी खूबी ये है इसके अंदर कि इसमें लाइफ लॉन्ग कभी टर्माइट नहीं लगेगा, कभी ये पानी से खराब नहीं होगा। और इसका जो सबसे बड़ा पार्ट है जो किसी भी प्रोडक्ट में नहीं है, इसको आप किसी भी शेप में मोड़ सकते हैं। मतलब आज अगर मैं बोलूं कि वुड की वॉश मशीन बनानी है तो दैट इज पॉसिबल फ्रॉम दिस प्रोडक्ट। अगर आपको कोई बाहर क्लैडिंग का काम करना है दैट इज पॉसिबल विद प्रोडक्ट। अगर आपको कोई कार्विंग का काम करना है, जैसे अगर हम राजस्थान के पुराने फोर्ट्स देखें जहाँ पे कार्विंग का काम होता था, जहाँ पे स्टोन का कार्विंग का काम एक मजदूर गड़गड़ के काम करता था, वो आजकल सीएनसी कट पे होता है एंड दैट इज पॉसिबल ऑन दिस रेलवुड। दिस रेलवुड इज वंडरफुल प्रोडक्ट विद जर्मन टेक्नोलॉजी एंड रिलायंस इज कमिंग अप इन ए बिग वे। तो इसके बारे में ज्यादा समय लेके वी कैन डिस्कस इन डिटेल। सॉफ्ट कॉपी प्रेजेंटेशन जो व्हाट्सएप वीडियो और जो presentation or brochure है that I have already shared with Satish bhai. He may forward to all people. What I am suggesting कि I am looking for business associate, मतलब मेरे जो स्टॉकिस्ट होंगे, डीलर होंगे, जो नासिक और आसपास के एरिया में प्रमोट कर सकते हैं, I am looking for those guys. और इसमें इन्वेस्टमेंट जो चाहिए करीबन 10-15 लाख रुपए का है। इसमें आपको कोई सिक्योरिटी डिपॉजिट नहीं देना है, आपको एडवांस पेमेंट देके भिवंडी में अपनी गाड़ी लगा के माल लेना है। और ये प्रोडक्ट थोड़ा प्रीमियम क्वालिटी का है, तो ये आर्किटेक्ट इंटीरियर्स के थ्रू बिल्डिंग मटेरियल लाइन में चल सकता है। तो आई एम लुकिंग फॉर अपॉर्चुनिटीज, दोज हु विलिंगली टू जॉइन रिलायंस एट दिस आवर वी वेलकम। और अगर किसी को ये है कि भाई मैं इन्वेस्ट नहीं करना चाहता हूं या नहीं करना चाहता हूं, तो वी कैन वर्क इट आउट डिफरेंट मॉडल। बट एज ऑफ नाउ जो बिल्डिंग मटेरियल लाइन के अंदर जो लोग हैं जिनके आर्किटेक्ट इंटीरियर से अच्छे कनेक्ट हैं, ये प्रोडक्ट उनके लिए आइडियल रहेगा। एंड आई विल पर्सनली रिकमेंड कि भाई अगर वो जुड़ते हैं तो इट विल एड वैल्यू टू देम, बिकॉज इसमें कुछ आपको सिक्योरिटी डिपॉजिट देना नहीं है। नासिक इज अपकमिंग सेंटर एंड आर्किटेक्ट इंटीरियर्स विल प्ले की रोल इन प्रमोटिंग दिस कॉन्सेप्ट। तो इट्स विन विन सिचुएशन फॉर एवरीबडी। तो सतीश भाई से मेरी बात हुई थी 2 महीने पहले, बट समहाउ आगे बातचीत हो नहीं पाई। तो टुडे आई गॉट एन अपॉर्चुनिटी टू स्पीक टू ऑल ऑफ यू इन वन गो, सो आई एम रिकमेंडिंग दिस प्रोडक्ट। Any party, any individual wants to join, most welcome. And this opportunity is available in Nasik, Aurangabad, in all likely area, big centers. थैंक यू विनेश भाई। हम आपका कार्ड भी यहाँ पर पोस्ट कर रहे हैं, जिनका भी वो उसका स्क्रीनशॉट ले ले और फर्दर हमारे पास में जिनका इंक्वायरी आएगा हम आप तक पहुँचाएंगे। डेफिनेटली सर, मतलब क्या है ना, एज ए प्रोफेशनल वी मस्ट हेल्प ईच अदर। और कोई भी आदमी इस लाइन में जो आगे बढ़ना चाहता है, वी विल डेफिनेटली हेल्प हिम। एक्सक्यूज मी सर, कार्ड आप नोट कर लीजिएगा। संजय भाई 1-to-1 बात कीजिएगा, फोन पर बात। एक्सक्यूज मी। हाँ बोले सर, बोले। मैं ऐसा पूछना चाहता था सर, इसका थिकनेस क्या आता है और इसकी इसका थिकनेस, हाँ इसकी थिकनेस सर 6 mm की है, 8 mm की है, 8, 10, 12, 16, 18। और अगर आपको मोटा चाहिए, जैसे किसी को 36 mm चाहिए, तो 18-18 की 2 शीट भी जुड़ जाती है। हमने इसका एडिसिव भी डेवलप कर लिया। ओके। और सर इसका प्राइसिंग प्रीमियम है इसका भी। 18 mm की शीट करीबन 211 रुपया स्क्वायर फीट पड़ती है, एक्स भिवंडी, टैक्सेशन ट्रांसपोर्टेशन एक्स्ट्रा। अच्छा, ओके सर, थैंक यू सर। अभी जो आज का हमारा ये सुनने के बाद में अगर किसी को स्पेसिफिक रेफरल देना हो तो दे सकता है। 5 मिनट रेफरल के लिए रखते हैं।
और वैभव जी ने कुछ बात की थी, कुछ उनको अनाउंसमेंट करना था, तो वैभव जी अनाउंसमेंट करें, तब तक किसी को भी रेफरल देना है तो सोच के रखें. वैभव जी बोलिए. धन्यवाद कमलेश भाऊ. ऍक्च्युली मी जे क्लिनिकल ट्रायल्स बद्दलचं माझं इंट्रोडक्शन दिलं होतं, तर आता प्रत्येक जण कोविड-19च्या व्हॅक्सिनसाठी, मेडिसिनसाठी काम करतोय. तर एक्झॅक्टली या क्लिनिकल ट्रायल्स बद्दलचं एक पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम मी आता 2 दिवसापूर्वी नाशिक विकासच्या फेसबुक लाईव्ह चॅनलवरती घेतलं होतं. तर एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन म्हणून क्लिनिकल ट्रायल्स बद्दल समजून घेण्यासाठी शनिवार रविवारमध्ये जेव्हा कोणाला वेळ असेल तर अर्धा एक तास बसून निवांत तुम्ही तो प्रोग्राम बघू शकतात. मी आता ज्यांनी लाईव्ह मिस केला असेल त्यांच्यासाठी मी परत लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर करतो. जास्तीत जास्त लोकांनी याच्याबद्दल बघावं आणि आपली इन्फॉर्मेशन हेल्थकेअर इंडस्ट्री बद्दलची आणि वैद्यकीय संशोधन, ज्याला मी क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो, त्याच्याबद्दलची वाढवावी अशी माझी अपेक्षा होती. थँक्यू. थैंक यू. इस तरह से आज अपना फर्स्ट जूम JBN मीटिंग संपन्न हो रहा है. लगभग 65 लोगों ने इसको ज्वाइन किया. अभी रेफरल के बारे में किसी को अगर इमीडिएट रेफरल देना हो तो अपना हैंड रेज करें. अदरवाइज वी कंक्लूड मीटिंग. मैं सिद्धार्थ शाह जी को बोलता हूं कि वो लास्ट वोट ऑफ थैंक्स बोले. यस सिद्धार्थ. जय जिनेंद्र एव्हरीवन अगेन. आज पहिली मीटिंग आपली होती आणि ती झूम मीटिंग पहिली आपण घेतलेली आहे. वेगवेगळे थोडे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड काही सगळ्या गोष्टी आता चेंज होत चाललेल्या आहेत. आपणही त्या गोष्टीकडे आपण आता वळत चाललेलो आहोत. न्यू नॉर्मल म्हणून या गोष्टीकडे आपण आता बघायला सुरुवात केलेली आहे. याचा मॅक्सिमम आपण झूम आणि याच्या रिलेटेड टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण मॅक्सिमम लोकांनी त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन आपण असंच पुढे सरकत राहू. आजचा पावसकर साहेबांचं डिजिटल मार्केटिंग मीडियावरचं जे काही त्यांनी प्रेझेंटेशन दिलं त्याबद्दल चांगले इन्साइट्स आपल्या सगळ्यांना डेफिनेटली मिळाले आहेत. आणि आता शिंगवी साहेबांनी त्यांचं काही एक प्रोडक्ट जे आपल्या सगळ्या लोकांसाठी बिझनेससाठी अवेलेबल आहे ते एक प्रोडक्ट त्यांनी दिलेलं आहे. सो त्यांनी ज्यांना त्या प्रोडक्टच्या बद्दल इंटरेस्ट असेल त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करावा. आणि सगळ्यांनी हा झूम सेमिनार जॉईन केल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मालेगाव मेंबर्स. सगळे लोक पण तुम्ही पण त्या ठिकाणी या झूम मुळे आज पॉसिबल झालं. सगळ्या तुम्ही आहात पण गुड. सो सगळ्यांना थँक्यू वन्स अगेन. रेफरलचं भाऊ कमलेश भाऊ. हा रेफरल साठी जे रेलवूडचं जे रेफरल होतं ते संतोष बेतमुता म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट करते. सिंघवीजींना ते सांगायचं होतं त्यांना. संतोष बेतमुता. तुमचा आवाज येत नाहीये कमलेश भाऊ. तुमचा आवाज येत नाही. अनम्यूट करा. हो एक मिनिट. धन्यवाद म्हटलं. तुमचा मेसेज संतोष बेतमुतांना द्या. आम्ही पण विनेशजींना सांगू. येस सर. आणि पुढच्या JBN झूम मीटिंगला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू. कारण की अजून पुढचे 2 किंवा 3 महिने आपल्याला अशाच पद्धतीने बिझनेस वाढीसाठी भेटायचं आहे आणि एकमेकांना सहकार्य करून आपला सर्वांचा बिझनेस वाढवायचा आहे. येस सर. थँक्यू ऑल.